दोन्ही उजव्या हाती आहेत आणि नसेल तर म्हणजे ते रंग देण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्या दोघांची साथ उत्तम आहे, एकदम एक्सलंट. काही नाहीये त्यांना, त्यांच्यासाठी दोघांसाठी टाळ्या वाजवा. कीर्तनाच्या प्रतिभेप्रमाणे आपण नामस्मरण घ्यायचंय आणि मोठ्याने व्हायला पाहिजे. श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, आवाज. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. पुंडलिकाचे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ बाबा की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, आनंद कोडी ब्रह्मांड नायक राजाधिराज सत्यानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझं पाठांतर नाही आहे म्हणून मी सपोर्ट करत आहे. आणि ऐकलं सगळ्या वय पण आहे 65चा, 65 एवढंच मला त्याची राहत नाही. कॉपी करून पैसे देतोय तुमच्या सवय. नाशिक प्रांती, नाशिक प्रांती बगुर ग्रामी, स्वातंत्र्य सूर्य उगवला. नाशिक प्रांती भगुर ग्रामी, स्वातंत्र्य सूर्य उगवला. 14व्या वर्षी शपथ घेतली, 14व्या वर्षी शपथ घेतली, मातृभूमी मुक्त करण्या. 14व्या वर्षी शपथ घेतली, मातृभूमी मुक्त करण्या. विनायक त्याचे नाव से हो, विनायक त्याचे नाम से हो, दृढ निश्चय त्याचा. मुक्त करेन मी मातृभूमीला, सर्वस्व अर्पण तिजला. रामा हो जय राम राम, राम हो जय राम राम, उत्तमा राम राम सीतापते राम. राम हो जय राम 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 राम. नाशिक प्रांतामध्ये भगूर गावाचं छोटस गाव, तिथे सावरकर कुटुंबियामध्ये 28 मे 1883 28 मे त्यांच्या परवाच 28 मेला. खरं ॲक्च्युली आपली ही सेवा 28 मेला व्हायची, पण मी तिकडे सेवेला होतो त्यामुळे होऊ शकली नाही.
28 मे 1883 मध्ये सावरकर कुटुंबियामध्ये एक स्वातंत्र्य सूर्य उगवला. सगळीकडे अंधाधुंद चालली होती, ब्रिटिश सत्ता होती आपल्याकडे. ते सावरकर कुटुंबीय मूळचे सावरवाडी म्हणून गाव आहे कोकणामध्ये. म्हणजे सावरकरांनीच सांगितलंय की तिकडचे असावे आम्ही आणि इकडे आलो आम्ही नंतर. दामोदर बनकर त्यांचे वडील, राधाबाई त्यांच्या आई. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तो काळ असा अत्याचाराचा, जुलमीचा, राजवटीचा होता. आणि तरुण वर्गामध्ये अस्वस्थता होती, परंतु अस्वस्थता जरी असली तरी कृतीमध्ये आणणं खूप महत्त्वाचं. आपल्याला देखील बऱ्याच वाटतं की हा अन्याय आहे. आपण व्यवहारामध्ये देखील बघतो, आता देखील सध्या हा अन्याय आपण, पण आपलं धाडच होत नाही की या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा. काय होईल, आपल्याला काय होईल. आपल्याला काळजी, आपली काळजी असते, आपल्या कुटुंबियाची काळजी असते. सर्वस्व आपलं, म्हणजे पहिलं आपलं कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराज व्हावे परंतु शेजारच्या घरी व्हावे असं असते. त्यामुळे मुलाचे पाळ पाळण्यात दिसतात. असं सावरकरांचं बघून गावी प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकला ते माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालयामध्ये झालं. आणि तिथे असताना चाफेकर बंधूला फाशीची शिक्षा झाली होती. आणि सर्व असंतोष मागाचा आणि सावरकरांना त्यांच्या मनावरती खूप खोलवर परिणाम झाला की हे काय आहे, याच्या विरुद्ध काहीतरी आपण बंड केलं पाहिजे. म्हणून त्यांनी भगवती मातेची प्रतिज्ञा केली. मारता मारता मरे तो मार, म्हणजे मरेपर्यंत मी या शत्रूचा निपात करणार. आणि ते म्हणतात जगत जननी माता, जगत जननी माता, अवतरस की रे. 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 दिन कठिन जात है, दिन कठिन जात है, अवतरस की जय. जगत जननी माता, अवतरस की जय. जगत जननी माता, अवतरस की जय. जय भवानी अम्बे, जय भवानी अम्बे, मेरा पार की जय. स्वातंत्र्य संग्रामाला बेडा पार कर माझ्या अम्बे भगवती. हा स्वात आम्ही जे आंदोलन करणार आहे हा बेडा पार कर. जय भवानी अम्बे, बेडा पार की जय. दिन कठिन जात है, दिन कठिन जात है, अवतरस की जय. जगत जननी माता, अवतरस की जय. जननी माता, अवतरस की जय. जगत जननी माता, अवतरस की. बरोबर, जय भवानी माता की जय प्रार्थना केली. आणि खूप तरुण संघटन कौशल्य खूप उत्तम सावरकरांकडे. म्हणजे तरुणामध्ये कसं असतं, छत्रपतींकडे देखील होतं, सुप्त अवस्थेमध्ये जे सामर्थ्य असतं त्याला पेटवत आवश्यकता असते. आणि आपल्याकडे पोवाडे वगैरे जे आहेत ना त्यासाठी आहेत ना, कुणीतरी त्याला हे लागतं. आणि जेव्हा ते पुण्यात आले, पुण्यात फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयामध्ये त्याचं BA शिक्षण चालू होतं. आणि त्या दरम्यान ते संघटन चालू होतं त्यांचं विद्यार्थ्यांमध्ये.
असंतोष माजवायचा. इथं इथं जिथं ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना ती संधी मिळेल ती संधी त्यांनी सोडली नाही आणि असंतोष माजवला. आणि त्या असंतोषामध्ये त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली. पुण्यामध्ये तुम्ही लकडी पुलाजवळ आता सावरकरांचं हे पण तिथे त्या जागेत विदेशी कपड्याची होळी केली. फर्ग्युसन कॉलेजच्या प्रिन्सिपॉलाने त्यांना बोलून घेतलं की तू काय करतोय ते, तू विद्यार्थ्यांसाठी आलाय आणि याला असंतोष कसं काय आणि मला हे चालणार नाही. आणि त्यांना वसतिगृहामधून बाहेर देखील काढलं. BAचं शिक्षण पूर्ण केलं आणि लोकमान्य टिळक आणि परांजपेंच्या प्रेरणेने त्यांना शिवाजी स्कॉलरशिप मिळाली. शिवाजी त्यावेळेस होती स्कॉलरशिप आणि ते बॅरिस्टर डिग्री BA LLB इथं झाले. बॅरिस्टर डिग्री प्राप्त करण्यासाठी लंडनला गेले. 1906 काळ हे. परंतु फक्त शिक्षण घेणं हा उद्देश नव्हता. सुप्तावस्थेमधला त्यांचा उद्देश काय होता की मी शिक्षण घेईन आणि विदेशी जाऊन ही जी जुलमी राजवट आहे त्यांना जागतिक पाठबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लंडनमध्ये असताना त्यांनी त्या कामाला सुरुवात केली आणि त्याला खूप काही सहकार्य मिळाले. आणि हे करत असताना तिथे त्यांनी 3 त्रिसूत्री वापरली होती. एक वाङ्मय लिहायचं, असं पेटवणारं वाङ्मय लिहायचं ज्याने तरुण वर्ग संघटित झाला पाहिजे आणि स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले पाहिजे आणि आपलं स्वातंत्र्य देऊ. दुसरं शस्त्र निर्मिती, शस्त्र मिळवणं. आणि तिसरं हे जास्तीत जास्त सगळे हे जो मेसेज आहे हा स्वातंत्र्य तो त्यांना जिथं जिथं जे हे आहे अन्याय आहे तिथं त्या शस्त्राचा वापर करणं. शस्त्र विद्या शिकवण्यासाठी त्यांनी त्याच काळामध्ये इटालियन क्रांतिकारक स्वातंत्र्य जोसेफ मार्टिन यांचं चरित्र लिहिलं. शिखांचा इतिहास लिहिला. परत 1857चा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लिहिला. हे असे कसे प्रोत्साहन जे लिखाण जे होईल तिथं त्यांनी केलं आणि ते इव्हन त्याचं ते प्रकाशित करण्यास कुणी तयार नव्हतं. परंतु त्याने ते त्या अवस्थेमध्ये 3 प्रकारचे पण गेल्या 20 कॉप्या घेतली त्यावेळेस झाल्या होत्या. त्यांनी तुमच्या मित्राच्या मदतीने त्या कॉपीज केल्या आणि त्या पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे शस्त्र पाठवण्याचे ते पण खूप हे म्हणजे शस्त्र जागोजागी चेकनाके होते ना. आता एवढे चेकनाके असून देखील आता काही होत नाही. आपण आता बघतोय चेकनाके नुसते असतात तर हप्ते चालू असतात. तिथं ते त्यावेळेस हे नव्हतं. पुस्तकामध्ये शस्त्र पाठवली आणि नाशिकचे कानेरी बंधू यांनी जॅक्सनला खरंच केलं आणि जॅक्सनचा खून केला, गोळ्यावरून हे केलं. आणि या गटामध्ये सावरकर सहभागी आहेत असा ब्रिटिशांना संशय आला. आणि सावरकर त्या दरम्यान पॅरिसला गेले. त्यांना अजून तिथेही मॅडम कामा आणि बाकीचे जे होते सहकारी त्यांचे संघटन करायचं आणि पॅरिसमध्ये जाऊन त्यांना शस्त्र निर्मिती आणि शस्त्र प्राप्ती करायची होती. आणि ब्रिटिशांना हे कळलं होतं की हे या पाठीमागे आहेत आणि त्यांना त्यावेळेस त्याने पॅरिस सोडू नका असं त्यांच्या सहकार्याने की बाबा तुम्ही आता परत लंडनला निघाले होते त्यावेळेस त्याने सांगितले की तुम्ही पॅरिस सोडू नका कारण हे ब्रिटिशांना हे तुमचं आपलं जे कटकारस्थान आहे आपलं म्हणजे आपली जे क्रांती आपण चालवतो आहे हे जे कार्य करतोय हे समर्थ आहे आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर अटक होईल. आणि झालंही तसं.
आणि लंडनला गेल्यानंतर त्यांना अटक झाली. तिथून त्यांना भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये आणायचं होतं ठरवलं. तर तिथं मार्शरी, आता आपण आपल्याला मुलीवरती आपल्याला जास्त पाहिजे येते ना, कारण वेळ कमी, खूप काही सांगण्यासारखं असतं. पण माझं त्याप्रमाणे माझं पण नाव तर मार्शरी आपल्याला उडीवरती जास्त पाहिजे येते. कारण देखील मेसेजमध्ये ती उडी कशी मारली त्यांनी. मार्शरीमध्ये 1 जुलै 1908 ला हे मारिया बीज बोट ना, बोटीचं नाव मारियो. बघा कसं आहे योग, कसं आहे त्यांचं नाव विनायक. मारिया म्हणजे मोर्या वाटतं आपल्याला, विनायक आणि मोर्या. बोट निघाली 7 जुलैला मार्शरीच्या बंदरामध्ये ती थांबली होती आणि बोटीचं दुरुस्तीचं काम झालं होतं. समुद्र खवळलेला होता. या संधीचा फायदा घ्यायचं सावरकरांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी नियोजन सुरू केलं. आणि सक्त 12 होता आणि नियोजन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी बंदरातून हे माझे हे बंदर जे आहे ते पॅरिसचं फ्रेंच राजवाडीमध्ये आहे. आणि बॅरिस्टर झाल्यानंतर त्याचा आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास होता आणि कुठल्याही कायद्याला कैदी जर दुसऱ्या देशाचा कैदी जर असेल तर त्यांना तिथं गेल्यानंतर त्यांची सुटका होईल ही त्यांना खात्री होती. म्हणून त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं. सकाळी 6:15ची वेळ. तो यारकर ना पाठकर, हो, त्याला मुख्याच्या कामानिमित्त त्यांनी पाठवलं आणि शौच खूप असते. शौचकूपामध्ये जाऊन मला आले साहित्य टॉयलेटमध्ये गेले. पण ते बाहेर 2 शिपाई होते आणि त्याच्या टॉयलेटला असं काचेचं हे होतं, खिडकी होती, जेणेकरून तो आरोपी काय करतो किंवा सुटून जाऊ नये त्याच्यावरती नजर ठेवावी. सावरकरांनी काय केलं, त्याच्यावरती कपडा टाकला. काय म्हणजे हे असतं बघा, किती नियोजन मायन्यूट असतं. त्याच्यावर कपडा टाकला तर दिसणं शक्य नाही. आणि पण स्लीपरची जागा थोडी अशी उंच होती आणि ते स्लीपर ठेवली. ते स्लीपर आहे म्हणजे तो माणूस आहे असं त्यांचा ग्रह झाला. आणि जे काय त्याला म्हणतात फोड त्याला काय पोर्ट होल जो आहे त्या ॲक्च्युअली पोर्ट होल जो आहे तेव्हा लोकांना काय वाटतं की संडासची खिडकी आहे, तसं नाही आहे. ते पोर्ट होल म्हणजे ते ज्यावेळेस बंदरामध्ये नाव येते कुठेही बोट येते तेव्हा त्याला त्या पोर्ट होलमधून ते बांधून ठेवावं लागतं कुठेतरी. आणि त्या पोर्ट होलमधून त्यांनी जाण्याचं नियोजन केलं. त्याच्या आधी त्यांनी सगळा अभ्यास केला होता. जाण्याने ते लांबी रुंदी मागली ते 12 इंच व्यास होता त्या पोलचा. सावरकरांची छाती 36 इंच, उंची 5.2 इंच. कसं केलं सर सांगा. त्यांनी दृढनिश्चय केला आणि ते उंच होते उडी मारून. म्हणजे पोल तिथं असं समोर विचार करा, खिडकीवर असं आपल्या हे असतं ना, व्हेंटिलेटर असतं ना आपल्याकडे मोठे, ते उंच असतात. म्हणून त्याने ते असं उडी मारून ते पकडलं आणि तोंड बाहेर काढलं पाहिजे. तोंड बाहेर काढलं, थोडं सरकत ते पुढे गेले. खडचडत होतं, जागोजागी जखमा झाल्या शरीरावर. निम्म अंग गेलं, इथपर्यंत अंग गेलं. एक पाय गेला, परत दुसरा पाय राहिला होता. आणि तेवढ्यात त्यांना
शंका आली आतमध्ये काहीतरी गडबड चालू आहे. आणि त्यांचं नाव मला आठवे ना, म्हणजे शिपाई होते, आली ना, आली, ते शिपाईंचं नाव आहे, ते नाव आठवे ना. तर ते तेव्हा अंदर कॅन्सल आहे आणि अजून कधी लावली ती, त्यांनी ते फोडली काच हे आणि ते पळून चालले असं लक्षात आलं. आणि एक पाय राहिला म्हणजे त्यांना आता, आणि गोळी तरी मांडणार ना, एक पाय राहिला होता. तेवढ्यात त्यांनी प्रयत्न केला आणि ते हो आतमध्ये जाण्यापर्यंत तेवढ्याच धावत काढली. तो दुसरा पाय देखील काढला आणि अगदी जीवाच्या आकांताने पुढे घेतली. ते अंतर कसं होतं ते लोक म्हणतात की म्हणजे खूप असं होतं अंतर, पण कमी होतं 5 फूट अंतर होतं असं म्हणतात. जी भिंत होती याची उडी जर नीट नाही पडली तर भीतीवर आढळला आणि खाली जर समजा हे केलं, कारण का तळ किती माहीत नाही ना, किती जीवावर उधार होऊन त्यांनी उडी मारली. त्या उडीचं उदाहरण आहे वर्णन लोककवी मनमोहन यांनी वर्णन केले. काव्यात काय म्हणतात ते, ही अशी उडी बघताना, ही अशी उडी बघताना कर्तव्य विसरला, ही अशी उडी बघताना कर्तव्य विसरला. दावर पडलेला, दावर पडलेला, काशीत घोडा असला, काशीत घोडा असला, आनंद आहे. तुला असा असावा, वडिलांना अभिमान असावा, स्वर्गामध्ये जे आहे त्यांना ते आनंद झाला. पुढी उघड दामोदर डोले भरती, दामोदर डोले भरती, मदनलाल गाई हसला, मदनलाल गाई हसला. असला काशीचा सूर्यस्नान, लाडूनी गेला अशी उडी बघताना. विश्वास भक्त आहे, विश्वास भक्त आहे, विख्यात बहादूर सोन, विख्यात बहादूर सोन, ही अशी उडी बघताना. बघा काय वर्णन केले, मला खूप आवडली. हे काव्य मला खूप आवडले. काय म्हणते, झाशीच्या राणीच्या घोड्याचा घोडा तिकडे असला, झाशीच्या राणीचा घोडा कसा तो पण हसला चिवडी बघताना. असा पराक्रम म्हणजे असा युद्धा नंतर होईल कोणी कल्पना केली होती. वासुदेव बळवंत प्रकारचे वासुदेव ओळखून फटके तिकीट ओढून हसतायत, काय भागलंय. पण वडिलांचं सांगितलं, वडील देखील वडिलांना देखील त्याचा पुत्र व्हावा ऐसा जो काणेरे बंधूला फाशी देत होती, ते पण हसते त्यांना. म्हणजे
जे जे बलिदान ज्यांनी ज्यांनी केले त्याने पाहत होते, त्यांची इच्छा, अतृप्त इच्छा आहे ना, सगळ्यांचं ध्येय होतं की स्वातंत्र्य आपल्याला मिळावायचं. आणि ही अशी धडा जर असतं तर काय येणार नाही स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्य मिळणार ही खात्री होती त्यांना. आणि या विश्वामध्ये, जगामध्ये तुम्ही काय म्हणतोय, दोनच उड्या आहेत. एक हनुमंताची, हनुमंताची मध्ये मी ऐकलंय की लंकेमध्ये उडी मारली, सागर पार करून गेली. ती उडी ती कोणासाठी, ती सीता मातेसाठी, आणि ही उडी कोणासाठी, भारत मातेसाठी होती. या दोनच उड्या तिची उडी महत्वाची आहे. टाळ्या 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 टाळ्या. माझा हात एक उडी मारली. आणि त्यावेळेस त्यांचं नियोजन होतं की तिथे गाडी, ते सहकारी त्यांची गाडी आणणार होते, परंतु उशीर लागला. 5 ते 10 मिनिटाचा उशीर होता. त्याने सभासद काय असेल बघा, आपल्या एका जखमेवरती, कुठल्याही जखमेवरती थोडं जरी असं काही पडलं, तिथं काही पडलं तर काय आघात होते, प्राणांत वेदना, हे तर सर्व अंग रक्ताने हे झालेलं आहे, म्हणजे खरचटलेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये समुद्राचं पाणी खारं, काय वेदना झाल्या असतील. आणि अशा वीरांना आता हलकट लोक नावं ठेवतात, काही म्हणतात, मला फार वाईट होतं, खूप चिड येते. 11-12 वर्ष तुम्ही त्या आंदोलनाच्या कुठीमध्ये राहून बघा, आता हे देखील एक दिवस राहून बघा त्या अवस्थेमध्ये. ते उडी पोहत गेले. फ्रेंच गव्हर्नमेंटचे तिथे लष्कर, एक शिपाई जे होते, ते शिपायांना त्यांनी विनंती केली, मला अटक करा. तुम्ही किती विरोध, असं कोणीतरी म्हणतं की मला अटक करा, मला अटक करा. कारण त्यांना कायदा माहीत होतं की आंतरराष्ट्रीय त्याला ते परत यांच्या ताब्यात जर गेला, फ्रेंच गव्हर्नमेंटच्या ताब्यात जर गेलं तर कोणी ब्रिटिश ते सैनिक त्यांना परत त्यांच्या ताब्यात ते स्वतः जाणार नाही. परंतु दुर्दैवाने हे पाठीमागून हे ब्रिटिश लष्कराचे शिपाई आले. आणि स्वातंत्र्य सावरकर सांगत होते की मला तुम्ही अटक करा, परंतु भाषेचा प्रश्न झाला की भाषा ही फ्रेंच, त्या लष्करातील शिपायांना ती भाषा समजत नव्हती, इंग्लिश भाषा समजत नव्हती, त्यांना काही ते समजलं नाही. आणि हे लोक आले आणि ते चिरीमिरी दिली. त्यावेळेस देखील चिरीमिरी होती, आणि चिरीमिरीमुळे ते परत त्यांनी ताब्यात दिलं. हा आंतरराष्ट्रीय गुन्हा होता ह्या लष्करातील त्यांच्या शिपायांचा. परंतु ते केस होण्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात हेगचं न्यायालय ना, हेगमध्ये मॅडम कामाने त्यासाठी खूप प्रयत्न केले की ती केस हेगच्या न्यायालयामध्ये चालवावी, परंतु न्याय मिळणं शक्य नाही. तिथं आपली सत्ता नसते, तिथं न्याय मिळणं शक्य नसतं. अन्याय झाला आणि ती केस भारतामध्ये चालवण्याचा निर्णय ब्रिटिश गव्हर्नमेंटने घेतला. त्यावेळेस प्रथम त्यांना नाशिकला होता, नाशिकच ना, हां मुंबईतून कोणा नाशिकला काही दिवस होते हां. आणि तो खटला सुरू झाला. खटल्याचा निर्णय अपेक्षेप्रमाणे लागला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. 2 गुन्हे त्यांच्यावरती लावले गेले. एक जॅक्सनचा खुनाचा आरोप, त्याच्यामध्ये सहभागी असल्याबद्दल, आणि दुसरा गुन्हा देशद्रोहाचा. एका गुन्ह्यासाठी 25 वर्ष शिक्षा, 1 जन्मठेप, 2 जन्मठेपेची शिक्षा झाली, 50 वर्ष शिक्षा, आणि सशस्त्र काय म्हणतात, काय कारावास, हां सश्रम, मला ते विचार, सश्रम कारावासाची शिक्षा होती 50 वर्ष. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर काय अवस्था झाली बघा, 50 वर्ष शिक्षा, 50 वर्षानंतर आपण जगू की नाही हे देखील आपल्यासारखं म्हणत असं 50 वर्ष काय माझं तिथं इकडं शिकवेल, कारण काय कारागृहामध्ये काय शिक्षा असणार ते
त्यावेळेस सावरकरांनी वाक्य म्हटलं की बाबा 50 वर्ष तुम्ही दिली शिक्षा, पण 50 वर्ष तुमचं राज्य राहणार आहे का? कारण आता 1910 आणि 50 म्हणजे 1960 सालपर्यंत तुमचं राज्य राहणार आहे का? नाही तसंच झालं की वाचा सिद्धी होती. भगवंत वाचा सिद्धी देखील देतो अशा नाही राहिलं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे अंदमानला घेऊन गेले. अंदमानमध्ये 1921 पर्यंत त्यांना कारावास सशस्त्र म्हणजे तो कारावासाची कल्पना करू शकत नाही. परंतु अंदमानमध्ये जेव्हा ते बोट चालली, अंदमान जसं जसं बेट जवळ यायला लागलं त्यावेळेस बघा कसा देशाचा विचार कसा असतो ही एवढं सुंदर बेट आहे. आणि लष्कराच्या दृष्टीने हे बेट खूप महत्त्वाचं आहे आपल्याला देशासाठी. आणि हे त्यावेळेस इथे आपलं लष्कराचं केंद्र होऊ शकतं हे त्यावेळेसचे विचार सावरकरांचे. आणि आता आहे तिथे केंद्र आपलं. जवळ आली तशी बोटीतून उतरलं आणि त्यांना बिल्ला दिला होता. त्या बिल्ल्यावरती डी दिलं डेंजर म्हणजे डेंजर काही ते त्याच्यावरती लक्ष ठेवा. आणि बालिका कधी बाली हे मला थोडं कन्फ्युजन होतं काय नवशी काय ते बालीनं आधी ही दिली ती कल्पना बोलून दिली की असा डेंजर कैदी येणार आहे आणि तुम्ही त्यांच्यावरती करडी नजर ठेवा. सावरकर आले आणि बघितलं तिथं. त्यावेळेस आता आपल्याकडे 3 इमारती आहेत, त्यावेळेस 7 इमारती होतात असं म्हणतात की अशा म्हणजे कळ्या असतात ना त्या 7 प्रकारच्या इमारती. आणि त्या इमारतीची रचना अशी होती की कैद्याला दिलेली शिक्षा कैद्याने दुसऱ्या कैद्याला दिसावी, जबर शिक्षा. आणि त्या ह्याच्याने त्यानंतर मनोबल कमी व्हावं. आज प्रवेश केला रेल्वे जेलमध्ये पाहताय मुद्दाम ती शस्त्र किंवा जे आहेत ना शिक्षा देण्याची ते समोर ठेवली. कैद्याला आतमध्ये आल्यानंतर देखील त्याचं मनोबल कमी करावं. आणि त्यांना तिसऱ्या मजावरती शेवटची कोळी दिली जिथं. आणि त्याला 2 गेट आहेत बघा. मी आता जरी गेला तुम्ही एक असं एक गेट आहे आणि असं एक गेट आहे. म्हणजे एक गेट जरी तोडला तरी दुसऱ्या गोट तोडेपर्यंत तरी लक्षात यावं या ठिकाणी त्यांनी ही काळजी घेतली. मी केलं स्वतः गेलं आणि तिथं जाऊन बसायला पाहिजे. हा दुर्दैव असं आहे आपलं की पर्यटक जातात नुसतं असं इकडं आणि तिथं येऊन सेल्फी काढतात, तो फोटो काढतात. अरे तिथं जाऊन नमन करा, तिथं बसा, चिंतन करा, काहीतरी त्यावेळेस वातावरण आठवा आणि तुम्ही सद्गतीत व्हायला हवं. काय काय हाल केले त्यांनी तिथे. नारळ सोडायचे, ते नारळ सोडायचे तर ते मशीन असतं नारळ सोडायचे. नारळाचं मशीन असून ते कोलू जो निघतो तो कोलू ते म्हणजे ह्याच्यातून आणि ते कोलू सोडायचा. एक नारळ सोडला तर आपल्याला एक नारळ आता घरी जरी म्हणाले तर नारळ सोडून द्यावं म्हणलं तर आपल्याला ही होते काय नाही आपल्याला ही होतं. अशी नारळ दिवसभर सोडायचे, गुलून त्याची काठ्या ओळायचा त्याचा. परत ते नारळापासून जे खोबरं निघतं ते खोबऱ्याचं तेल काढायचं. रोज त्याचं माप होतं, मला मी विसरलो. 6 पाऊंड तेल निघालं पाहिजे रोज. 6 पाऊंड तेल निघण्यासाठी किती ते खोबरं असं केलं होतं आणि ते ओढायचं. आपण तेलाच्या गाण्यामध्ये बघितलं ना, आपण बैल असतो, बैल ओढतो आणि मग ते तेल बाहेर पडतं खाली तिथं. असं रोज हे करायचं. आणि एवढं करून खाण्यासाठी काय, खाण्यासाठी निकृष्ट दर्जाचं अगदी अन्न जे आपण कधी कल्पना काही हात पण लावू शकणार नाही असं अन्न खायला देत नाही. पण त्यावेळेस मला एक मागचा रेफरन्स देतो मी. ज्यावेळेस तो राहिला मला त्याचा फार महत्त्वाचा आहे. पत्नी ज्यावेळेस त्यांना भेटायला आल्या आता मला जाणं होईल आणि मेवणे पण होते. तर त्यावेळेस वाक्य काय त्यांचं सावरकरांचं की एका कुटुंबाची होळी झाली तर चालेल, परंतु सोन्याचा धूर हिंदुस्थानामध्ये निघत असेल, सोन्याची कवडं जर इतर सगळं हिंदुस्थानवर पुढे असेल तर आपल्या एका कुटुंबाची होळी झाली तर चालेल. आणि पशुपक्षी देखील काळी असे जमून घरटं बनवतात, संसार करतात, पिलं करतात आणि मरून जातात.
त्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, काय विचार आहे का, किती धैर्य लागेल याला या शरीराला. आणि त्यांची साथ पण देते, म्हणजे गतीची देखील तेवढी साथ होती गतीने नाहीतर. आणि त्यावेळेस त्याच्या मेवण्याने एक मंत्र सांगितला सावरकर की श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. की त्यांना मैत्रिणी मेवण्याने सांगितलं की कृष्णाय वासुदेवाय हरेण परमात्मा प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हणत जावा सावरकर. कारण त्यांना कल्पना होती की हे ब्रिटिश गव्हर्नमेंट तिथं किती खूप हाल करणार आहे आणि क्लेश त्यांना सहन करायला लागणार आहे. आणि क्लेश नाशण्यासाठी हा जो मंत्र आहे अनेकदा आणि पुराणामध्ये या मंत्राचा अनेकांनी उपयोग केलेला आहे. आणि सावरकर ते म्हणत असाय की त्यामुळे त्यांना थोडे क्लेश कमी होईल. अन्न असं नेटून झाल्याचं होतं म्हणून तिथं काय काय केलं त्यांनी की अन्न सत्याग्रह केला किंवा हे आम्ही अन्न खाणार नाही, आम्हाला चांगलं अन्न पाहिजे, आम्ही काही हे नाही. आणि आम्ही काही गुन्हेगार नाही आहेत, आम्ही राजद्रोही ठीक आहे. गुन्हेगार आधी आहे अटक चोर की आपले काय गुन्हेगारामध्ये देखील फरक आहे ना, राजकैदी आणि इतर गुन्हेगार. त्यामुळे आम्हाला अन्नात आम्ही चांगले उत्तम क्वालिटीचं अन्न पाहिजे. आम्ही अन्न सत्याग्रह 2 दिवस अन्न सत्याग्रह कुणीही अन्नाला शिवलं नाही. आणि अन्नामध्ये अन्नाची म्हणजे परत सुधारली आणि चांगलं अन्न मिळायला लागलं. त्यामध्ये देखील मुसलमान जे लोक होते ना ते अन्नाच्या जेवायला होते, मुसलमान ते शिपाई जे होते ते त्यांच्या जे धर्मावर आधारित त्या कैद्यांना फेव्हरेटिझम करायचे ते लक्षात आलं. तिथे देखील त्यांनी अडवलं असं करता कामा नाही. धर्माचं हे त्यांचे नमाज पडले जायचे. तुम्हाला आता परवा तुम्ही बऱ्याच जण इकडे नमाज पडले जायचे. तुम्हाला नाही आम्हाला पण हे करायचं आहे, आम्हाला पण आमच्या धर्माची आराधना करायची, धर्माप्रमाणे आम्हाला साधना करायची नाही. करता येणार नाही म्हणाले, करता नाही तर आम्ही हे त्यासाठी त्यांनी काय केलं ते वाजवी रामायण वगैरे त्यांनी मागून घेतली ग्रंथाची परीक्षा आणि लोकांना साक्षरता देखील केलं. साक्षर कसं करायचं, काय तिथं काय कागद आहे का काय, त्याच्या कविता माहिती आहे, कविता कमला ही कविता कशी केली तरी बारी काय बारीला समजलं की हे काव्य करताय. आणि क्रांतिकरा काय म्हणजे हे काव्य कशी होती, जहाल काव्य होती काही. आणि त्यासाठी त्यांनी ते चुना लावला, सगळ्या स्टेटवरच चुना लावला. सावरकर मला छान झालं, आता जागा तर कुठं राहिली होती काय म्हणजे बघ विचार करायची हे बघा. छान मला तुम्हाला मी धन्यवाद व्यक्त करतो म्हणाले. मला अजून एक पुन्हा भिंतीत छान मला हे करता येईल. साक्षरताचं अभियान देखील त्यांनी तिथं राबवलं. आणि त्यानंतर काही पण आता पुढे जातो मी जरा किती आलंय काही आहे 6-11 वाजले, 10 मिनिटामध्ये. आणि हे त्यानंतर एक विचार त्यांच्या मनात आला की असं ग्रोथ बनण्यासाठी हे नाही आयुष्य नाही आहे. गनिमी काव्याने आपल्याला गव्हर्नमेंट या ब्रिटिश गव्हर्नमेंटला आपल्याला लढा दिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी माफीनाम्याचं ते काही ओढणा होती वाटतं त्यांची माफीनाम्यासाठी. पण माफीनामा म्हणतात, माफीनामा नाही येतो, माफीनामा नाही येतो लिहून देण्यासाठी काय ठीक आहे. परंतु अंतस्थ हेतू काय होता की हे आयुष्य जे आहे हे भारत मातेसाठी मी आलेलो आहे, इथं खिदमत करण्यासाठी नाही आहे. म्हणून त्यांनी त्या काही शर्तीवरती ते 1921 साली त्यांची सुटका झाली. ते 1921 ते 24 या दरम्यान रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये सशस्त्र कारावास त्यांनी भोगला. त्यानंतर 24 ते 37 1924 ते 37 त्याने नजरबंदीमध्ये ठेवण्यात आलं, त्याला घरी ठेवण्यात आलं. बरीच बंधनं घातली गेली की तुम्ही कुठं राजकीय प्रचार करायचा नाही, राजकारणामध्ये भाग करायचे, बरेच खूप पैसे नजरबंदीमध्ये ठेवण्यात आलं. तर परंतु ते सारखे म्हणाले मी जाऊ शकत नाही, परंतु मला इतर भेटायला येऊ शकतील ना. पॉझिटिव्ह विचार, कुठल्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. आपण हे खूप शिकलं पाहिजे त्यांच्याकडनं. मी जाऊ शकत नाही परंतु लोक माझ्याकडे त्यावेळेस ते आज मोठमोठे लोक आले, ते क्रांतिकारी लोक भेटायला आले ते. आणि
महात्मा गांधी देखील आले. गांधींचं आणि त्यांचं विचारामध्ये दुमत का होतं? अहिंसेने स्वातंत्र्य मिळवायचं आणि स्वातंत्र्य सावरकरांचं म्हणणं होतं की अहिंसेने मिळणार नाही काही. अहिंसा ही कशी पण अहिंसेने काय मिळणार नाही मला आतापर्यंत कुठलीच अहिंसेने कुठल्याही क्रांती झाल्या तर त्यामध्ये थोडं शस्त्र आणि हे अहिंसा होत नाही. अहिंसेची व्याख्या काय? हिंसेची व्याख्या काय? त्यामध्ये त्याने जर दुर्बल झालं मला नाही. हिंसा ही सत्य धर्मरक्षणासाठी किंवा चांगल्या करण्यासाठी जर हिंसा करायची तर नाहीतर तुम्ही मला काय बोलाल युद्धामध्ये देखील एकमेकाला मारायचं नाही तर युद्ध झाली असती का? युद्धामध्ये आक्रमण केलंय आपल्या राज्यावरती आक्रमण केलं नाही बाबा आम्ही तुम्हाला शरण येतो पांढरा ध्वज फडकवतो या अहिंसा नाहीये ना. आणि त्यासाठी सशस्त्र क्रांती व्हायलाच हवी. आणि मग सुभाषचंद्र बोस भेटले त्यांना पुन्हा नंतर ते आणि त्यामध्ये त्यांनी रिक्रूट वीर म्हणून देखील त्यांना हे केलं जातं की मग त्यांनी काय केलं मग दुसरं महायुद्ध होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये भरती चालू होती की ब्रिटिशांना सैनिकांची गरज होती. त्यावेळेस त्यांनी अपील केली की बा तुम्ही सैनिक भरती व्हा. याचा उद्देश काय? सैनिक भरती झाल्यास शास्त्र आपल्याला मिळणार प्रशिक्षण मिळणार याचा उपयोग आपण ह्याला रिक्रूट वीर काय बोलायची म्हणजे हे खूप अभिनव सहल केली होती त्यांनी. आणि एवढं असून देखील नंतर जेव्हा त्यांची सुटका झाली 1937 साली हिंदू महासभेचे ते अध्यक्ष झाले. आणि हिंदूंची व्याख्या काय होती मला ते काव्य फार आवडतं आणि ते म्हटल्याचं मुळा आवडतं. तुमची वेळ जर म्हणजे रणगी असेल तर ते म्हणतो हा. माझे अवघे मी पण हिंदू माझे मी पण अवघे हिंदू आयुष्याचा मशाल नव्हती. आताची मशाल नाहीये तशी. आताची मशाल हिंदू नाहीये. मशाल हिंदू आकाशाहून विशाल हिंदू सागर परी अपाट हिंदू सीमामायहून विराट हिंदू जलाहर एक मानव हिंदू अवघी जनता विनव हिंदू. सगळं हिंदुत्व त्याचं हिंदुत्व कसं आहे जागृत हिंदुत्व आहे. नुसतं कर्मकांडावरती आधारित हिंदुत्व नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज सहस्रकोटी स्वप्ने हिंदू प्रत्येकाच्या मनातील स्वप्न देखील हिंदू सहस्रकोटी. असंख्य अगणित कलांचा हिंदू अखंड भारत हिंदू आनंद दे हिंदू अखंड भारत हिंदू आनंद हिंदू अखंड भारत हिंदू जय जय हिंदू हिंदू राष्ट्र हिंदू हिंदू राष्ट्र हिंदू.
स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्यांचं कार्य थांबलं नाही. अस्पृश्यता निवारणाचं कार्य, साक्षरतेचे निवारण करतात. त्यांनी त्यासाठी अस्पृश्यांना आपल्या हिंदू देवळामध्ये प्रवेश नव्हता आणि त्यासाठी रत्नागिरीमध्ये त्यांनी पतित पावन मंदिर स्थापन केलं की तिथं तुम्ही या. त्यासाठी मला त्यामध्ये ते सावकार कोण तिथे रत्नागिरीमध्ये त्या सावकार कोशीच ना एक सावकार होते रत्नागिरीमध्ये, त्यासाठी त्यांनी ते मंदिर निर्माणासाठी निधी दिला. त्यांनी निधी दिला आणि मंदिर सुंदर मंदिर झालं. मूर्तीस्थापना आणि प्रतिष्ठापना त्यांनी हरिजनांच्या हस्ते केली. त्यावेळेस खूप प्रकोप झाला. कर्मकांड करणाऱ्या ब्रह्मदेवाने त्यांना खूप हे केलं, अभिनंदन केली, परंतु त्यांनाही देखील म्हणजे समजलं की हे आहे ते खरे. आपल्या साधू संतांनी असं नाही हे केलं. चोखावेळासारखा संत विठ्ठलाशी बोलतो, रहिदासासारखा संत कुठेही जातीवाद नाही आहे, जातीवाद कुठेही संतांनी सांगितलं नाही. आणि हेच खरं मानवतावाद हाच फक्त एक धर्म आहे खराच की तो हाच धर्म. सानेगुरुजींनी तिथे सांगितलं ना. त्यामुळे हे कार्य त्यांनी चालू ठेवलं. समाजकार्य, समाजसेवेचं कार्य चालू असताना म्हणजे आणि नंतर त्यांनी ठरवलं की आता माझं कार्य संपलंय, मी ज्या कार्यासाठी मी धडपडलो आयुष्यभर आणि आता माझं हे कार्य मला जे करायचं होतं मी केलेलं आहे. आता मला यापुढे मी काही करू शकणार नाही हे आपण देखील ओळखलं पाहिजे. हे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही आपल्या क्षमतेप्रमाणे आपण केलं पाहिजे. मी पर्वती चढतो 91-90 वर्ष नाही चढता येणार काय. प्रत्येक प्रतिमधून त्यांच्या काहीतरी काही घेण्यासाठी आपण ते माझी जन्मठेक मी अजून दुसरं वाचलं नाही तरी चित्राला उभं राहिलं असे माझं तेच देऊ का. मला वाचायचं आहे. माझ्या सुनवाईने आत्ता परवा मग काल मेसेज केला की बाबा तुम्ही माझी जन्मठेक वाचा, मला वाचायचं बरं का सर निवास. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता प्राणपोषण करायचं आणि विनोबा केलं. आपल्याकडे बऱ्याच जणांनी केलं ते, परंतु ज्या वेळेस मृत्यूला त्यांनी बोलवलं, ये राजा मी तयार आहे. मृत्यू पण घाबरत होता, मृत्यू पण जवळ येत नव्हता लवकर. 21 दिवस त्यांना घेतलं आणि तरी तेजस्वी चेहरा. अहो 1-2 दिवस उपवास केला तर एकादशी केलं तर आपण दुसऱ्या दिवशी म्हणतो एकादशीला भरपूर खाऊन देखील आपण हे करतो. प्राणपोषण करणं म्हणजे काय. तपस्वी लोकांचं हे ऋषीमुनी आहेत. तर दाढी वाढवली, भगवे कपडे घालते माणसं घालते माझे किंवा आज नेमकं तपस्वी नाही म्हणता येणार. बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे आणि हा दृष्टिकोन सावरकरांनी दिला. आणि ही सावरकरांची ही प्राणज्योत 26 फेब्रुवारी 1966 रोजी मालवली. प्रचंड जनसमुदाय होतं मुंबईत आणि मृत्यू देखील नंतर देखील काँग्रेस सरकारने काँग्रेसचे मंत्री आले नाहीत. त्यावेळेस जे हे किती दैव दुर्वास आहे बघा. ज्यांनी सशस्त्र कारावाला ज्यांनी सर्वस्व समर्पण केलं त्यांना म्हणजे काही त्यांची पेन्शन देखील पण मिळवणे अशी प्रार्थना केली. आणि ज्यांनी ऐश्वर्याम केलं तुरुंगवासमध्ये, हा तुरुंगवास होता का नाही शंका आहे. आपल्या पुण्यामध्ये आहे हा पॅलेस, हा कसला तुरुंगवास जरा स्पष्ट बोलतोय. आणि ही बोलायची गरज आहे. आपले भाऊ बोलतात. आणि निदान यानंतर तरी सावरकरांची उपेक्षा थांबली पाहिजे. जिथं जिथं उपेक्षा होते तिथं तिथं कठोर विरोध केला पाहिजे, भले आपल्या बाबतीत काही होतो. सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया हे साधन आहे. सोशल मीडियामध्ये कुठं होत असेल त्याला उत्तर दिलं पाहिजे. सरांनी किती काळजी केली. सरांचे 4 ग्रंथ आपण एकाच दिवशी पण ते प्रसिद्ध केले आणि सरांनी 20 वर्ष कार्य केले. आणि आज ते सांगता करू शकणार नाही. त्यांनी म्हटला शब्द सांगता, परंतु ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सावरकरांचं कार्य पुढे ठेवणार ही मला खात्री आहे. आणि हे सर्वांनी ठेवलं पाहिजे. हीच खरी देशभक्ती आहे. देवाकडे जाण्यासाठी मध्ये देश आहे.
नुसतं देवदेव करून झालं ना, देश पहिल्यांदा देश देश आहे तर आपण आहे ना. कित्येक देश हे झाले, त्यासाठी जागृत राहिले पाहिजे. सावरकरांच्याकडून ही प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यासाठी समर्पण भावना केली पाहिजे. म्हणून मूळ अभंगामध्ये महाराज म्हणतात, भक्त ऐसे जाना दे देई उदास, 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 झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करतो. तुम्हाला सर्वांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील, कोणाचं काही अनाथाने काही मन दुखलं असेल, धन्यवाद धन्यवाद. आपल्यासाठी एकदा टाळ्या होतो. एक छोटीशी विनंती आहे सर्वांना. एक टोळी आली दुकानरोळी दरोडेकरांची. ते दरोडा करून आले होते, भूक लागली होती, दिवसभर पळून पळून जाते. दरोडा नव्हते की सोपं चोरी करणं देखील सोपं काम नाहीये. खूप काळजी घेऊन काय होतं, दिवावर उदाहरण ठेवलं तर सगळे हे दिवसभर जे हे करून त्यांनी दरोडा करून आले. तर बऱ्याचपैकी जण आणलं होतं आणि आता म्हणाले आपण स्वयंपाक करून जेवण करूया. हा झाडावरती बसला होता. ते साधू महाराज म्हणाले तुम्ही खाली बसा, मला काय नाही म्हणून मी पण येतो वरती, कारण आता हे वन्य पशुपक्षी असतात, वाघ सिंह कुठला कुणीतरी येईल आणि आपल्याला झाडावर जाऊन बसला होता. ही टोळी आली, त्यांनी स्वयंपाक सुरू केला, स्वयंपाक केला. हां सॉरी, हे दरोडेखोर होते. समाज होता, साधू होते चालू घरचा समाज होता काही समजा. व्हॉट्सअप आणि स्वयंपाक तयार झाला, नमस्कार सुटलाय आणि आता जेवायला बसणार तेवढ्यात दरोडेखोरांची टोळी आली. त्याच्या घोड्यावरती तलवारी घेऊन आले. ते जीवाच्या भीतीने पळून गेले. लांब असतानाच बातरी बघितलं तर ते पळून गेले. ते आले बाबा तुम्हाला एवढा स्वयंपाक तयार आहे, सगळा सुगंध पोचला सांगा आणि कोणी खायला कधी दिसत नाही मला. हा काहीतरी प्लॅन आहे, आम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. या भागातील लोकांनी आपल्याला त्यात विष घातलं असेल आणि आम्हाला इथं मारण्याचा प्लॅन आहे. त्याने अगोदर बघितलं, वरती बघितलं, हा बसलेला होता. काय रे म्हणायचं खाली आहे, आम्हाला मारायसाठी तू स्वयंपाक करून ठेवलाय का? म्हणा नाही बाबा मी नाही केलं स्वयंपाक. ते समाज आला होता, भटका समाज आला होता, त्यांनी स्वयंपाक करून गेले. पण तुमच्या भीतीने ते पळून गेले. म्हणे नाही काहीतरी खोटं बोलतोय. नाही हो म्हणाला, खरंच मला काही, मला पण भूक लागली म्हणला. तो खाऊन दाखव म्हणाले, कारण तू खाल्लं तर असं नाही की ह्यात विष आहे का नाही आहे. त्यांनी खाल्लं असा भगवंत देतो, उपाशी राहू दिलं नाही. त्यामुळे त्यांचा तिसऱ्या कारणामध्ये काय म्हणतात, काहीच साकडे पडू नये, कुठलाही साकडे पडू देत नाही. बऱ्याच वेळा परीक्षा घेतली, परंतु भगवंताच्या भक्ती जर तुमची समर्पण भक्ती असेल, श्रद्धेने केली असेल तर त्यांना भगवंत पाठीशी असतो. मी स्वतःही अनुभवले. जे आपलं म्हणजे आत्मतोडी मला सांगत नाही, परंतु हा अनुभव घेतलाय मी. कारण मी माझा पूर्वजन्म झालेला आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे. इथं 2 वेळा माझे 5 मिनिटं पर्स गेलेले होते. खूप मोठं ऑपरेशन झालं. ऑपरेशन नंतर देखील माझी शाश्वती नव्हती. मला मी वदनी म्हणायची, तुम्ही का सांगत नाही, सद्गुरूंना का सांगत नाही, की भगवान का साकडे सांगितलं की मला त्यातून सोडा किंवा मला ते वरा करा वगैरे. म्हणजे हे गुरु करायचे किंवा हे देवाला साकडे हा व्यवहार झाला. नवस करतो आपण किंवा काय
माझा काही स्वयंपाक करू नका सकाळचा. आपल्याला पण सांगावं लागतं कुठं जायचं असेल तर की माझं काही नाश्ता करू नका, दुपारचं काही करू नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते पुन्हा आवडतं. पण आपल्या शेळ्या पोळ्या जरी असल्या तरी त्याचा मला पण आवडतं. ते गुळाचं जे असतं ना शेळ्या पोळ्याचं ते ह्याचं महिला वर्गाला माहिती आहे मलिदा. ते आवडतं. किंवा असं घोडीचे तुकडे जरी केले ते पण आवडतं. ते आपल्याला हे करावं लागतं, आपल्याला सांगावं लागतं घरी की बाळासाहेबांनी खूप काही कौतुक केलं. सरांनी जेव्हा मला सांगितलं की तुम्ही या विषयावरती तुम्ही कीर्तन करा. मी 2018 पासून कीर्तन करतो. पहिलं कीर्तन माझं आता त्यांनी प्रस्तावना केली विवेकराव कुंभारे, हे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत आणि प्रेरणास्थान आहेत. पेटीचा आवाज 2018ला होतं कोविड पिरियड सुरू व्हायचे, म्हणजे तो कालावधी होता. कोविड पिरियड नुकताच सुरू व्हायला होता आणि त्या दरम्यान आषाढी एकादशी विषय आदल्या दिवशी ते मला उद्या तुम्ही कीर्तन करा. काही अनुभव नाही आहे, काही अनुभव मी कीर्तन मला आवड होती फक्त लहानपणी. आणि म्हटलं मला कशाला नाही जमेल म्हणाले. आणि मी ज्यावेळेस उभा राहिलो वसंत विहार सोसायटीमध्ये मी राहतो, तिथेच रिफ्युजी हॉलमध्ये पहिली कीर्तन सेवा केली. त्यावेळेस त्या प्रसंगाला अनुरूप असा अभंग घेतला की ते मला निष्ठुर का केले नाथांचा अभंग मला आठवला. आणि तो म्हणजे संकटात समय तुम्ही असं काय निष्ठुर व्हायला. आणि पुन्हा शेवटी दामाजी पंतांचं आख्यान लावलं होतं की ते निष्ठुर नाही आहेत भगवंत, असा समारोप केला होता. त्यानंतर रामनवमीची वगैरे असे एक 15-16 कीर्तनं झालीत माझी. विशेष काही अनुभव नाही आहे, तुम्ही गोड मानून घ्यावा ही मी विनंती करतो. कुठं इकडं तिकडं होण्याची शक्यता आहे. आणि हा विषय एवढा हिमालयापेक्षा उत्तम व्यक्तिमत्व असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वरती बोलायचं मी मुंगी एवढा देखील नाही आहे बोलायचं. त्यामुळे आणि माझा अभ्यास पण तसा तोकडा आहे. मी सरांना तेच म्हणलं की इतर कीर्तनं वेगळी आणि हे कीर्तनं वेगळी. तरी ते म्हणाले तुम्ही प्रयत्न करा. मी तुम्हाला त्यासाठीच प्रयत्न हे करतो की तुम्हाला सवय व्हावी आणि तुम्हाला मी उद्योगित करतो. आणि आपलेच लोक आहेत सांभाळून घेतील सगळे. तर काही इकडे तिकडे झालं समजा. आणि हे सावरकर प्रेमी मंडळात ते लोक तिथे खूप त्यांचा अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे. काही माझी चूकही होण्याची शक्यता आहे कधी ते एखाद्या प्रसंगामध्ये इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे. तेवढं तुम्ही मला हे करा उदाहरण करणं. आणि मी सर्वांना पुन्हा एकदा विनयपूर्वक नमस्कार करून आणि धन्यवाद देऊ माझ्या सेवेला सुरुवात करतो. गणपते नमः. श्री सरस्वते नमः. गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देवे सर्वकार्येषु सर्वदा. गणाधीशैष सर्वागुणाचा मूळारंभारंभो निर्गुणाचा. नमो शारदा मूळचत्वारवाचा. गमो पंचानंद राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरे वेंकटेशा गिरिजाळवीसी श्रीपाद पद्मे कधी दाखवीशी. तुझ्या भेटीची आस मोठी जीवाला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं.
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् जयासा जनी जन्मनामातुलाला जयाने सदा वासनामात गेला जयाचां की सर्वदा नाम गिरती नमस्कार ब्रह्म चैतन्यमूर्ति कैलासराणा शिवचंद्रमौळी अनेकनाथा भृगुडीधराळी कारुण्य सिंधू भवदुःखारी रवीण शंभो मुझको नतारी रवीण शंभो मुझको नतारी रवीण शंभो मुझको नतारी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम संकटहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम राजा राम करुणा हरि राजा राम जय जय राम हरि राजा क्या बात है बहुत बढ़िया रामदास माऊली रामदास माऊली दयागरी रामदास माऊली दयागरी रामदास माऊली दयागरी रामदास माऊली दयागरी
वत्सादयची धेनु ऐशी वत्सादयची धेनु ऐशी वत्सादयची धेनु ऐशी गरी गरुडासा मुनी दया गरी गरी गरुडासा मुनी दया गरी रामदास माऊली रामदास माऊली दया गरी रामदास दया गरी जय रामात्मज 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 गरी गरुडावरी जय रामात्मज गरी गरुडावरी गरी गरुडावरी गरी गरुडावरी दया गरी रामदास रामदास माऊली दया गरी रामदास माऊली दया गरी भक्त ऐसे दाना देते ही उदास 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 तेरे आशीर्वाद निवारणी तेरे आशीर्वाद निवारणी भक्त ऐसे दाना देते ही उदास भक्त ऐसे दाना देते ही उदास विषय तुझ्याचा विषय तुझ्याचा हर नारायण विषय तुझ्याचा हर नारायण विषय तुझ्याचा हर नारायण विषय तुझ्याचा धन नारायण नावडे धन माता पिता नावडे धन जन माता पिता
मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही प्रसाकडे तुका म्हणे सत्कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्कर्मा साय व्हावे घातलिये भये नरकाताती घातलिये भये नरकाताती भक्त पंढरीनाथ महाराज की पुंडलिकाव हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सद्गुरु श्री ब्रह्म जय जय महाराज की जय ब्रह्मानंद महाराज की जय। आजच्या दिवशी विशेष महत्त्व काय आहे? आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. किती छान योग आणलेला मागच्या तुम्ही. असा योग म्हणजे कपिलसिद्ध योग आहे. आजच्या दिवशी माझी कीर्तन सेवा होती हे देखील मला अहोभाग्य वाटतं. प्रथम मी त्या महान आपल्या महाराष्ट्राने जगत विख्यात योद्ध्याला सविनय मुजराट होतो, ज्यांच्यासाठी कीर्तन या जो विषय ठेवला आपण ते महान अगदी हिमालयासारखे उत्तम व्यक्तिमत्व असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर एकच स्वातंत्र्यवीर आहेत आपल्या. स्वातंत्र्यवीर पदवी ही फक्त त्यांना दिलेली विनायक दामोदर सावरकर. त्यांनाही मी आज विनय वंदन करतो. माझी माता पिता पूर्वज यांनाही आजच्या दिवशी नमन करतो. माझे सद्गुरू माझे श्वास गोंदवलेकर महाराज यांना सविनय दंडवत करतो. या क्षेत्रातील अस्तित्वात असलेली सर्व देवता, ग्रामदेवता, कुलदेवता, माझे कुलदेवता सर्वांना वंदन मी करतो. आणि माझे मायबाप प्रेक्षक तुम्ही सर्व जे मला आशीर्वाद देण्यासाठी इथं आला आहेत उदाहरणार्थ त्यांना मी सविनय दंडवत करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. आता जो अभंग घेतला आहे तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग. आपल्या धर्मशास्त्रामध्ये दोन मरणाला मरण ही अगदी खूप छान अशी मरण म्हणतात. म्हणजे ती अशीच मरण यावं, मरण यावं ते आपल्याला तसं यावं.
मी त्यामध्ये असे तिसरं मरण मी जोडणार आहे. धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलं की नाम घेता घेता मरण जर आलं, भगवंताचं नाम घेता घेता मरण जर आलं, तुमचा शेवटचा श्वास गेला, ते उत्तम मरण. दुसरं मरण देशाच्या रक्षणासाठी दारातीर्थ होऊन हुतात्मा झालं तर ते दुसरं मरण चांगलं, ते पण उत्तम. आता मी तिसरं मरण जे होतं ते देशसेवा करता करता ज्याने आयुष्य सर्व झिजवलं, तन मन धन सर्वस्व अर्पण केलं, त्यांचं देखील स्मरण जे आहे त्याचं स्मरण ते उत्तम मरण. तिसरं मी मरण जोडलंय धर्मशास्त्राला जोडून. कारण आपला हिंदू धर्म हा परिवर्तनीय आहे. खूप काही परिवर्तन केलं आपण, इतर धर्मासारखं नाही आहे. आपण काळानुरूप परिवर्तन करतो. आणि हा अभंग आहे हा भक्तांची लक्षणं सांगणारा अभंग आहे. मला काय म्हणतात भक्त कुठला आहे, खरा भक्त कुठला? भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आश भाष निवरून, विषय तो झाला त्यांचा नारायण. नावडे जन घन माता पिता, गोविंद निर्वाणी अशी मागे पुढे काहीच साकडे पडवली. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, कातरी या भय सादर. तर पहिल्या चरणात आपण उत्तर करूया. भक्तांची लक्षणं त्यांनी सांगितले की भक्त कुठला असतो, तो देहाचं भान देखील न ठेवता भक्ती जे करतो, भगवंताचं नित्य स्मरण करणारा तो भक्त. नववीच्या भक्तीमध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्यात आपल्याकडे. त्यामध्ये भजन कीर्तन, आता ही जी कीर्तन सेवा ही दुसरी भक्ती आहे. श्रवण, स्मरण, पादसेवन, पूजन, अर्चन, आत्मनिवेदन, साक्ष्य, अशी 9 प्रकार आहेत. कुठलीही भक्ती करून आपण आपल्या जीवाचा उद्धार करू शकतो. महाराज ते सांगतायत की हा ध्येय जो प्राप्त झालाय तो कशासाठी झालाय. मन सावरकरांनी देखील म्हटलं की आपला हा ध्येय जो काय असं किड्यामुळे देखील आपले प्रपंच करतात, फुलबाग म्हणजे पशुपक्षी देखील घरडी बनवतात, पिलावर निर्माण करतात, त्यांना सुखवतात, एक दिवस मरून जातात. तसं फक्त जन्मायचं, जगायचं आणि मरण्यासाठी ध्येय आहे का? नाहीये. असं आपण चिंतन करत नाही कधी. आणि भजन कीर्तन प्रवचन किंवा तुमचा स्वतः यासाठी असतं की स्मरण परत परत व्हावं. आता आपण उत्सव साजरा करतो, रामनवमीचा उत्सव करतो, 9 दिवस 10 दिवस. आता आमचा दुसरा उत्सव झाला कृष्णजन्मीचा करतो, कृष्णगावाचा. हे कशासाठी असतं, आपण प्रापंचिक व्यापामध्ये हे विसरतो, भगवंताचं विस्मरण होतो. याला महाभारतामध्ये खूप छान एक हे आहे. कुंतीने सगळं महाभारताचं युद्ध झाल्यानंतर सगळं समाप्ती झाली, सगळं झालं तर कुंतीला प्रश्न म्हणाला की तुला काय मागायचं सांग. आता काय मागायचं, काही नाही म्हणाले, मला दुःख दे. कुंतीने दुःख कोणी मागेल का होतं का? कुणालाही काय होतं, सुख हवं आहे आणि सुख मिळत नाहीये तरी सुद्धा आपण सुख मिळवण्याच्या पाठीशी लागतो. कारण ज्यात सुख आहे ते आपण विसरतो. आणि काय हे ओएसएस असतं ना, त्या पाणी नसतंय ऑळंदामध्ये, हा मृगजळासारखं ते पुढं जातो आपण, पुढं ते नाहीये, तिथे काही नाहीये. खरं सुख तुझ्याजवळच आहे. आणि संत ते जागा करायचा प्रयत्न करतात. देहभान विसरून ते भक्ती करतात. त्यामुळे देहभान विसरून जे भक्ती करतात तो खरा भक्त. भक्तांची 6 लक्षणं सांगितली भक्तिस्तरामध्ये. नारद भक्तिस्तरामध्ये लक्षणं सांगितली आहेत. त्यामध्ये नारद काय म्हणतात की स्मरण, या भक्ताला स्मरण होतं, ज्याची भक्ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होते, ज्याला अनुभव येतो, काय
जो स्वतःची अहंता केलेला असतो, मी काहीतरी केलं असं काही नाही, त्याच्या इच्छेने झालंय आणि समर्पण भाव त्याच्याकडे असतो, तो खरा भक्त. नाहीतर आपण काय करतो, एक 5 माळा जरी पडल्या तर की त्याच्यावरती म्हणतो किंवा आता मी 5 माळा म्हणतो, मी आता डोंगराला सेरला जातो. इथं महाराजांनी खूप छान व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक कीर्तनामध्ये आमच्या संस्थांचा आम्ही जरा मी थोडं जाहिरात करतो. सद्गुरू आहेत माझे, त्यांच्याबद्दल बोलायला फार आवडतं मला. एकमेव स्थान आहे तिथं, काही तुम्हाला लागत नाही, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व व्यवस्था महाराजांनी केली. निवासाची ती निःशुल्क. फक्त तिथे येऊन तुम्ही काय नामस्मरण करा. तुम्हाला प्रपंचाच्या व्यापामध्ये होत नाही ना, तुम्ही इथं या आणि इथं नामस्मरण करा. हे स्मरण होत नाही. म्हणून महाराज काय म्हणतात की हा देह कशात आहे, देहा 84 लक्ष योनीतून फिरून फिरून आपल्याला हा मानवदेह निर्माण करायची ही प्रॉपर्टी आहे. ही भगवंताने दिलेली प्रॉपर्टी कशासाठी वापरायची, प्रपंच करायसाठी वापरायची. करा, कुठल्याही संतांनी प्रपंच सोडा असं म्हणलं नाही, फक्त आसक्ती रहित प्रपंच करा असं संत म्हणतात. आणि ही भक्ती करताना कसं करा म्हणतात, आपली वरवरची भक्ती असते जरा बऱ्याच, आणि आपल्याला सोयीची अशी आपण एक भक्ती करतो, एक निश्चय करतो. एक जणाने सर्वजण निश्चय करतात, बरोबर आहे की मी उद्यापासून सकाळी फिरायला जाणार. आणि भक्ती विषय आपला नेहमीच ऐकतो. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस, तिसरा दिवस थोडं थोडं उशिरा जातो. 4थ्या 5व्या दिवशी नंतर 8 आठवड्यामध्ये परत पुन्हा तो 8 वाजता उठतो. भक्तीमध्ये हे चालत नाही, त्याला सातत्य लागतं. त्यामुळे संतांची भक्ती कशी असते, देह गेला तरी हरकत नाही, पण तुम्ही भगवंताची भक्ती सोडणार नाही. ते काय म्हणतात, देह जाओ अथवा राहो, देह जाओ रंगी शरण पाओ, रंगी शरण पाओ, देह जाओ देह जाओ Ah
ध्येय केलं नाही नवनीमानाची भक्ती मला माहिती किती, परंतु माझी भक्ती तुझी कर पांडुरंगात प्रेम खूप होतं. शेवटी पांडुरंगाला त्यांना दूर करावं असं वाटतं की मी फक्त मूर्तीमध्ये नाही आहे. मला ही कथा माहिती आहे, विश्वभा क्षेत्रांकडे पाठवलं त्यांनी. त्यामुळे माझं नाम तुझं नामस्मरण अखंडित राहो आणि तुझं हृदय रूप हे माझ्या हृदयामध्ये राहो, त्या असं म्हणतात. आणि आपल्या मूळ अभंगामध्ये देखील तेच म्हणतात की भक्त ऐसे जाणार ते देही उदास आहे. देहाला उदास करून बघतं ना, कारण ज्याला देहाला जे घटक आहे ते नुसतं असं परमेश्वर हा सहज प्राप्त नाही आहे. सहज प्राप्त आहेच, परंतु त्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे ना. तुम्ही व्यवहार देखील तुम्ही काहीतरी दिल्याशिवाय कोणी जवळ येत नाही आपल्याकडे. साधं आपलं श्वास देखील वाजायला काहीतरी टाकल्याशिवाय येत नाही आहे. तो तर भगवंत आहे जगा अखंड जगाचा, आणि त्यांनी काय दिलं आहे आपल्याला तसं गुण काहीतरी आपल्यावर टाकले. हा जो ध्येय आहे ह्या देहाची किंमत किती आहे. आणि मला माझं स्वतःचं मोठं ऑपरेशन झालं आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट. एका देहाची किंमत किती बघा, मला 35 लाख रुपये खर्च झाला आहे. ज्याला डोळा नाही आहे, ज्याला काय ऐकू येत नाही आहे, ज्याला बोलता येत नाही, त्याला त्या देहाची किंमत समजते. त्यामुळे सदैव हे लक्षात ठेवायला की भगवंताने काही दिलं नाही असं नाही. आणि तू कर्म कर आणि कर्म करून तुला जे प्राप्त होईल ते मला अर्पण कर असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हा ध्येयाचा उपयोग तुम्ही ह्याच्यासाठी करा म्हणताय. दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात महाराज, या अशा लोकांचं काय झालं असतं, भगवत विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि नावडे धन जन माता पिता, विषय हा नसतो त्यांच्यापाशी. आपल्याकडे किती शरीर कोणी भरलेले, आपण ठासून भरलेले का मला म्हणून ठासून भरलो. हा विषय रहित जर आपलं हृदय असेल तर परमेश्वर जिल्हा काय हृदयामध्ये. संतांचा विषय हा नसतो, समत्व दृष्टी सगळीकडे असते. आणि त्यामुळे त्यांचा हा फक्त म्हणजे सदैव हे भगवत चिंतन असतं. त्यामुळे ते ज्यामध्ये ते स्मरण केलं असतं त्या स्मरणामध्ये ते तल्लीन होऊन गेलेले असतात. कसे तल्लीन होऊन गेतात. नारळी कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे की सारखं एक 5-10 मिनिटांनी थोडं जसं काहीतरी गायन केल्याशिवाय थोडं समोरच्या माणसाला नुसतं असं अध्यात्म सांगितलं की रटाळ वाटतं. म्हणून जसं होईल तशी त्या इथं नारदाच्या गादीवर उभा राहणाऱ्या माणसाने थोडं थोडं बघून असं काहीतरी असं हे करतं. तर हे संत कसे असतात, त्यांचं स्मरण कसं असतं, गोविंद 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 लागले या लागले या गोविंद 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 लागले या
गोविंद गोविंद असा छंद लागला असता अखंड स्मरण असतं त्यांचं, संतांचं. तुकाराम महाराजांचं उदाहरण ते तुकाराम महाराज जायचे भंडारा डोंगरावरती, काही ध्येयभान विसरून नामस्मरण करायचे. खाण्याची पिण्याची देखील त्यांचे भान राहिलं नसायचं. त्यांची बथणी दुपारच्या वेळेस त्यांची शिदोरी घेऊन जायची. आणि बऱ्याच वेळा तरी भगवंतांनी परीक्षा घेतली त्यांची पण भक्ती होती, पण विपरीत भक्ती होती. अहो देवाला काळ्या म्हणणं हे काय चेष्टायचं काय? काळ्याने माझं बाठोळ केलं म्हणायचं. तुकाराम महाराज तरी तुमचे संत कसे असतात, खूप सरळ अगदी कोमल अरे कितीतरी वेळा तरी असं केलं की आपला माझं विठ्ठल खूप दयाळू आहे. आणि बऱ्याच वेळा परीक्षा घेतली. तुम्हाला काठा मोडलाय तर म्हणजे सगळ्या कथा माहिती आहे सगळ्या. भक्ती अशी पाहिजे. आणि जनधन माता पिता आई जनाचा विचार नाही, धनाचा विचार नाहीये भक्तीमध्ये. जन काय म्हणतील आता मी आता इकडं काय लोक म्हणतील बा, किंवा जाताना आपण एखादा अभंग म्हणला किंवा देवाला नमस्कार केला, किडा लावला किंवा गाळ, लोक काय म्हणतील याला खूप आपण करतो. लोकावरती काही कुणाला आपलं अंतर्मन जे सांगताय त्याप्रमाणे आपण आचरण करा. लोकांचं काही नाही. आणि अंतर्मन सेल्फ कॉन्शियस हा खूप छान असतो, आपला पवित्र असतो, शुद्ध असतो, अगदी स्फटिकाप्रमाणे असतो. अगदी सोळाने जरी विचारलं अंतर्मनाला तुम्ही जी चोरी करतोय ती चांगली का वाईट आहे, आतून आवाज येणार हे वाईट आहे. वाण्याकडे उदाहरण आहे सर. वाण्याकडे जागं केलं फक्त नारद मुनीने. त्यामुळे अंतर्मनाला जे वाटतं ते आम्ही संत तेच करतात. जनाचा विचार करत नाही, धनाचा विचार करत नाही. धन मिळालं नसते, धन पाहिजे असं नाही. कितीतरी वेळा असं त्यांचा कृष्णाचा अगदी लाडका मित्र बालपणचा सुदामा, कृष्णाला काय घेतो सुदामाला पाठवलं ज्यावेळेस धन पाठवलं ते सुद्धा नको होतं. त्याला फक्त मैत्री हवी, ती मैत्रीतलं मित्राचं प्रेम हवं होतं. त्याला काही खूप नसतं. म्हणून आता ते तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी पाठवलं धनाचे, धनाचे पेठारे पाठवले होते की बा ही, तर त्यांनी नाही घेतले. का घेतलं परत त्याला म्हणाले. धनाची लालसा नसते भक्तीमध्ये. धन आलं की संपलं. जनाची हे नको, जनाचा विचार करू नका, धनाचा विचार करा. जन धन माता पिता त्याच्या पुढचं फार महत्वाचं. माता पिता देखील विचार करून बऱ्याच प्रल्हादाचं उदाहरण आहे. प्रल्हादाने काही नाही विचार केला वाटला तुम्ही तो नारायण नाव सोडलं नाही. त्यामुळे माता पिता जरी भक्तीच्या आडवे आले तरी भक्ती सोडू नये. आता आपण खरं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आता खूप विपरीत परिस्थिती आहे. खूप खरं कीर्तनाचा उद्देश हा अध्यात्मावरती समाज प्रबोधन आहे. आपल्या सर्व संतांनी हेच केलं, समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. नुसतं कीर्तन म्हणजे माळा ओढणं किंवा हे यासाठी नाही आहे किंवा अध्यात्म. माता पित्याची काय अवस्था सध्या आहे. म्हणजे त्याला अपवाद आहेत, 10%, 15%, 20% असतील, परंतु बहुतांश ठिकाणी अनादर केला जातो माता पित्यांचा. ज्या आई वडिलांनी तुम्हाला एवढं मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, त्याला मुलगा जेव्हा म्हणतो तुम्ही काय केलं आणि तुम्ही जावा तुमची वाट धरा, किंवा काही विचारत नाही, काय अनादर करतो, तिथे पालन पोषण करत नाहीये, काय वाटत असं त्या आत्म्याला. मी बँकेमध्ये होतो, याच्या डिपार्टमेंटला होतो, म्हणून मी तुम्हाला अनुभव सांगतो. मी रिक्रुटमेंट माझ्याकडे पाहिजे होते. मी रिटायरमेंट डिग्री घेऊन 100 मुलांना शिपाई क्लास ऑफिसरच्या ऑर्डर देतो. ऑर्डर देताना मी त्यांना सांगायचो की बाबा तुला ही सेवा दिलेली आहे. सेवा ही म्हणता येणार नाही, बँकेत ही सेवा आहे, त्यात पगार आहे, सेवा म्हणता येणार, परंतु सर्व्हिस इंडस्ट्री आपली म्हणून सेवा म्हणायची. ही सेवा तू आनंदाने कर, त्यामध्ये तुला समाधान. तुला काम करायचं नाही बँकेत, ते आनंदाने केलं तर त्यात आनंद होतो. कुठलंही काम बघा, काम हा जटाळ वाटतात कधी वाटतो, आपण त्याचा आनंद घेत नाही. आनंद घेऊन काम केलं तर आनंद होता. काही नाही, घर आनंदाने करतो. कुठल्याही काम असू द्या आनंदाने करा.
करायचं ना आपल्याला, ते आनंदाने करायचं. ते आनंदाने कर. ग्राहकांना उत्तम सेवा दे. ग्राहक हा आपलं दैवत आहे. आणि संस्थेशी बेईमानी करू नकोस. प्रलोभन येते तुला, कारण प्रत्येकाला सरकारी कचेरीमध्ये कुठेही सगळं आता प्रलोभन खूप आहे. त्या प्रलोभनाला बळी पडू नको. आणि चौथं महत्वाचं म्हण की आई वडिलांची सेवा कर. तू मंदिरात जाऊ नकोस, देवपूजा करू नकोस, काही करू नकोस, परंतु आई वडिलांची सेवा कर. आई वडिलांना विसरू नकोस. मी स्टॅम्प बॉर्डवरती लिहून देतो की तुझं कल्याण होतं आयुष्यामध्ये. बऱ्याच मुलांच्यावरती आता बिहार, UP तिकडची मुलं आता आपल्याकडे बँकामध्ये बरेच मुलं होतं. ते आईवडिलालाच ना करतात. मुलगा नवीन नोकरीला बाहेरच्या शेटमध्ये म्हणलं की धोवत आलेले असतात. ते म्हणायचं साहेब ये भी शिका जात आहे बँक में आते ना. आपण मशीन नाही येते, लक्षात ठेवा. आणि आपल्या हिंदू संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती हाच फरक आहे. आपली संस्कृती त्यागावर आहे, म्हणून आपण रामाला अजूनही मानतो. राम जनमनामध्ये काय आहे तर त्यागावर संस्कृती आहे. आणि पाश्चात्य संस्कृती भोगावर आहे. म्हणून तिकडचे लोक आत्मशांतीसाठी इकडे येतात. आपल्या आहे ठीक आहे, आपल्याकडे काही गैरसुविधा असतील, अनिष्टता असतील, काय असेल, परंतु चांगलं ते बघावं. आणि मातृभूमीबद्दल प्रेम असावं, जे तसं सावरकरांना होतं. आता विषय तोच आहे. कितीही जन्मभूमी आपली काय असेल, किती लोक आपले देशबंधू, काही दोष असणारच, प्रेम पाहिजे, अभिमान पाहिजे. आणि तोच आता सध्या म्हणजे आता तुम्ही बघताय सध्या वातावरण काय मुख्य आहे. आणि धर्म जागृत राहायला पाहिजे. सावरकरांनी देखील धर्माची व्याख्या केलेली आहे. हिंदू धर्माची व्याख्या केली, मी याच्यामध्ये सांगणार आहे. धर्माशिवाय धर्म हा समाजाला बांधून ठेवतो. धर्म जर नाही झाला, नाही जगत झाले तर स्वैराचा होईल. स्वैराचा झाला तर काय होतं, अराजकता नसते. कुटुंब व्यवस्था पोचवली जाते, समाज व्यवस्था करून जाते. अराजकता ही काही हे नाही. किती क्रांती झाल्या त्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये, किती क्रांती झाली. काय कारण, मूळ कारण काय, आपली निधर्मी म्हणतात काय सेक्युलर, हे नाही आहे मान. कुठल्या देशाने व धर्म मानला नाही सगळा. कुठला का ना धर्माबद्दल आम्हाला सर्व धर्माबद्दल प्रेम असावं. जेव्हा फाळणी झाली, सावरकरांचं तेच म्हणत, जेव्हा धर्माच्या नावाची फाळणी झाली तेव्हा तुम्ही हिंदुस्थानच्या निधर्मी राजवट कशासाठी. आणि संतांनी तेच सांगितले. आता मी विषयांतर होत चाललंय, पुढे आपल्याला लवकर ठीक आहे. त्यामुळे जनधन माता पिता यांचा देखील संत किंवा खरा भक्त आहे तो विचार करत नाही. आणि अशा भक्तांचा पाठीशी भगवंत असतो. गोविंद आहे मागे पुढे. काहीच साकडे पडू नये. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी भगवंत असतो. परीक्षा घेतो परंतु त्याच्या पाठीशी असतो तो. एक कथा सांगतो मला. एक दृष्टांत दिल्याशिवाय त्याचं हे होत नाही. एक गाव होतं. गावाच्या पाठीमागे एक साधू मंदिरामध्ये सारखं भजन कीर्तन करायचे. असं त्या तल्लीन असायचे भक्ती, म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन असायचे. आणि गावात एका उडाण माणसाला, म्हणजे काही गावामध्ये असे वाचतात माणसं, अशा लोकांना त्रास देणारे किंवा त्याची चेष्टा करणारे. एकदा तो गेला ना, तुझं वागतं कसं, तू नुसतं रात्रंदिवस हे करतो, तुझं वागतं कसं.
नमो शारदा मूलचत्वारवाचा नमो कंदानंद प्यारामाता गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्रीपादपद्मे कविदाखरीशी या भेटीची आस मोठी निवारा कधी भेटशी वेंकटेशा दया शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं गणयं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् दयाचा जनी जन्मनामातुलां दयाने सदा वासनामात गेला दयाचा की सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या दीप प्रज्वलन झालंय. संघाचे सेक्रेटरी आणि अध्यक्ष या दोघांचे हस्ते दीप प्रज्वलन झाले. आपण टाळ्या वाजवून स्वागत. एक राहिली आहे. गुरुराया सद्गुरुराया
श्रीकेन्द्रहारं सहितं नमामि दुःख विमोचन